लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या निर्घृण खुनाची घटना ताजी असतानाच एका 30 वर्षीय तरुणाचाही धारधार शस्त्रानं वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आलाय. राहुल सरकटे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की संशयित दीपक पारधी यांचं शांताराम गाडेकर याने काही दिवसापूर्वी एका महिलेसोबत मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा राग दीपक याच्या मनात होता. याचा रागातून दीपकने त्याचे मित्र अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळ यांना विल्होळी येथे बोलावून घेतलं. यानंतर सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास या तिघाही संशयितांनी विल्होळीमधील मच्छी मार्केट परिसरात शांताराम गाडेकर यांचे मित्र रमेश खरे आणि राहुल सरकटे याचं पिकअप वाहन अडवलं आणि या दोघांना पकडून शांताराम यांच्या घराकडे घेऊन गेले. तिथं संशयितांनी त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला. याच वेळी आपला जीव वाचवण्यासाठी गाडेकर, खरे आणि राहुल हे तिघेही जिन्यावरून दुमसली गच्चीवर गेले. संशयित त्यांचा पाठलाग करत असताना तू मध्ये आला त्याच्या अगोदर तुला मारतो असं म्हणत अजय गांगुर्डेनं राहुलच्या डोक्यात वार केला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या राहुलला वैभव मेंगाळानं गच्चीवरून खाली फेकून दिलं. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती नाशिक तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ तपास चक्र फिरवत अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळ आणि दीपक पारधी यांना ताब्यात घेतलं. घटनेचा पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करतात. मात्र कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना घडल्यानं नेमकं कायद्याचा बालेकिल्ला की गुन्हेगारीचा बालेकिल्ला असा प्रश्न आता नाशिककरांकडून विचारला जातोय. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.